Hello everyone, today we are going to learn standard 8 practice set 5 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. इन क्वाड्रिलेटरल ABCD लेंथ AB इज इक्वल टू 13 सेंटीमीटर, लेंथ DC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, लेंथ AD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल ABCD. इथे ABCD क्वाड्रिलेटरल दिलेला आहे, इथं मेजरमेंट्स पण दिलेले आहे आणि हा क्वाड्रिलेटरल कोणत्या टाईपचा आहे? ट्रॅपेझियम टाईपचा आहे. ट्रॅपेझियम टाईपचा क्वाड्रिलेटरल कसं फाइंड करायचा आहे, कसं ओळखायचं आहे? ज्या क्वाड्रिलेटरलच्या टू साइड ह्या पॅरलल असतील. ओके, यामध्ये बघा AB पॅरलल टू DC, ह्या दोन साइड पॅरलल आहे आणि ह्या जो दोन साइड पॅरलल आहे का? नाही, दोनच साइड पॅरलल आहे क्वाड्रिलेटरल मध्ये, म्हणून तो ट्रॅपेझियम टाईपचा क्वाड्रिलेटरल आहे. इथे आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. सो गिव्हन व्हॅल्यूज आधी राईट करून घ्यायच्या. लेंथ AB is equal to 13 centimeter, length DC is equal to 9 centimeter, length AD is equal to 8 centimeter, and quadrilateral ABCD is a trapezium. Okay, so area of trapezium is equal to half multiply sum of the length of the parallel side multiply height. ओके, हाफने सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरलल साइड, म्हणजे ज्या क्वाड्रिलेटरलमध्ये या ट्रॅपेझियममध्ये पॅरलल साइड असतील त्यांची ॲडिशन करायची आहे अँड देन त्या ॲडिशनला हाईटने मल्टिप्लाय करायचं आहे. पॅरलल साइड इथे AB टू DC आहे. मग आधी हाफ मल्टिप्लाय इन ब्रॅकेट AB किती? 13 सेंटीमीटर प्लस, इथे सम सांगितली आहे म्हणून आपण प्लस घेतली, अँड AB ला पॅरलल DC आहे, DC 9 सेंटीमीटर आहे, ब्रॅकेट क्लोज अँड मल्टिप्लाय हाईट. हाईट इथे AD आहे आणि AD आपल्याला व्हॅल्यू 8 सेंटीमीटर दिलेली आहे. ओके, हाफ मल्टिप्लाय 13 प्लस 9 22 मल्टिप्लाय 8. आता नेक्स्ट स्टेपमध्ये या 2ने आपण 22ला पण डिवाइड करू शकतो आणि 8ला पण डिवाइड करू शकतो. कोणालाही डिवाइड केलं तरी हे आन्सर हे सेमच येणार आहे. सो 2 1 जार 2, 2 1 जार 2, 11 1 जार 11 अँड हे रिमेनिंग 8 आहे. 11 8 जार 88 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. जेव्हा आपण एरिया फाइंड करत असतो तेव्हा आपल्याला हे युनिट राईट करणे खूप आवश्यक आहे, स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, स्क्वेअर सेंटीमीटर कसं येत असते तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. 11 सेंटीमीटरचा आणि 8 सेंटीमीटर, सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर येत असतं. ओके, देअरफॉर फायनल आन्सर राईट करू. एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल ABCD is 88 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे. लेंथ ऑफ द टू पॅरलल साइड्स ऑफ अ ट्रॅपेझियम आर 8.5 सेंटीमीटर अँड 11.5 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली अँड इट्स हाईट इज 4.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. या क्वेश्चनमध्ये पण आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. इथे पॅरलल साइडची आपल्याला लेंथ गिवन आहे अँड हाईट गिवन आहे. सो एरिया फाइंड करायचा आहे. सो गिवन काय व्हॅल्यू आहे हे आधी राईट करून घ्यायचं. सो लेंथ ऑफ टू पॅरलल sides of trapezium are 8.5 centimeter and 11.5 centimeter and its height is 4.2 centimeter. Area of trapezium is equal to half multiply in bracket sum of the
लेंथ ऑफ द पॅरलल साइड्स मल्टिप्लाय हाईट. ओके, इथे 2 पॅरलल लाईनची ॲडिशन करायची आहे आणि त्याला हाईटने मल्टिप्लाय करायचं आहे. तर हाफ येणार आहे सम ऑफ द लेंथ ऑफ द 2 पॅरलल साइड. सो मल्टिप्लाय इन ब्रॅकेट सम ऑफ द लेंथ ऑफ द 2 पॅरलल साइड. गिव्हन काय आहे 8.5 प्लस 11.5 इन ब्रॅकेट क्लोज मल्टिप्लाय हाईट आहे 4.2. हाफ मल्टिप्लाय आधी हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा, यांची ॲडिशन करून घ्यायची आहे. 5 आणि 5, 5 प्लस 5 10. इथे 0 कॅरी आला 1, 1 प्लस 1 2, 2 प्लस 8 10. इथे 0 कॅरी 1, 1 प्लस 1 2. आणि इथे दोन्ही डिजिटमध्ये राईट साईडला 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. सो आन्सरमध्ये 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायला लागेल, म्हणजे इथे 20.0 येणार आन्सर. मल्टिप्लाय 4.2. आता ह्या 2ने ह्या 20ला आपण डिवाइड करू शकतो, 4.2ला पण डिवाइड करू शकतो. कोणत्याही नंबरला डिवाइड केलं तरी आन्सर आपल्या इझिली तेच येणार आहे. सो 2 1 जार 2 अँड 2 0 जार 0, 2 0 जार 0. आणि इथे डेसिमल पॉईंट येणार 1 डिजिट सोडून, आणि हा डेसिमल पॉईंटच्या नंतरचा 0ची काहीही व्हॅल्यू नसते, म्हणून आपण इथे फक्त 10 घेणार आहे. 10 1 जार 10 मल्टिप्लाय 4.2. 10 2 जार 20. इथे 0 कॅरी आला 2, 2 10 4 जार 40 प्लस 2, 40 प्लस 2 42. अँड डेसिमल पॉईंट आहे ना इथे या नंबरमध्ये. सो राईट साईडला 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे, इथे पण 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट येणार आहे. सो आन्सर काय येणार आहे आपलं 42. अंडरस्टँड? 42 स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफॉर एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम is equal to 42 square centimeter. Okay. Question number 3 आहे quadrilateral PQRS is an isosceles trapezium. Length PQ is equal to 7 centimeter. Segment PM is perpendicular to the segment RS. Length SM is equal to 3 centimeter. Distance between two parallel sides is 4 centimeter. Find the area of quadrilateral PQRS. सर्व इथे इन्फॉर्मेशन गिव्हन आहे. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल फाइंड करायचा आहे. तर बघा ह्या डायग्रामचं ऑब्झर्वेशन केलं तर PQ ही 7 सेंटीमीटर दिसत आहे आपल्याला, आणि PM इज परपेंडिक्युलर टू द SR. ही लाईन परपेंडिक्युलर आहे अँड 4 सेंटीमीटरची आहे, म्हणजे ही ट्रॅपेझियमची इथे हाईट आपल्याला गिव्हन आहे. ओके, ट्रॅपेझियमच्या 2 साइड ह्या इक्वल असतात, म्हणजे PS इज इक्वल टू द QR. सो आपण इथे मार्क करू शकतो की ह्या दोन्ही साइड काय आहे इक्वल आहे. अँड ट्रॅपेझियमचा जर आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे तर त्यांच्या पॅरलल साइडची ॲडिशन घ्यावी लागते. बट इथे PQSR ह्या दोन्ही साइड पॅरलल असून त्यांची लेंथ गिव्हन नाही. ओके, इथे 3 सेंटीमीटर गिव्हन आहे SM, बट M पासून R पर्यंत ही लेंथ आपल्याला गिव्हन नाही. सो आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल ही लेंथ फाइंड करावी लागेल अँड देन आपण एरिया फाइंड करू शकतो. सो बघा गिव्हन इन्फॉर्मेशन आधी राईट करून घेते मी. क्वाड्रिलॅटरल PQRS is an isosceles trapezium. Length PQ 7 centimeter, length SM 3 centimeter and length PS is equal to लेंथ QR. जसं की आत्ताच बघितलं आपण, इथे लेंथ PS ही QR ला इक्वल आहे, दोन्हीही साइड इक्वल आहेत, म्हणून आपण हे असं राईट करून घेतलेलं आहे. आता ड्रॉ QN is perpendicular side SR. ओके, इथे आपल्याला SR ह्या साईडवरती इथे Q पासून तर QN अशी
परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घेतली आणि इथे नेमिंग एन देत आहे. म्हणजे क्यू एन इज परपेंडिक्युलर टू द एस आर आणि ही काय आहे 90 डिग्रीची आहे म्हणून इथे साईन राईट केलं. ओके, आता आपल्याला हे दाखवायचं आहे की इथे हाईट ही 4 आहे बरोबर. पी एम ही हाईट 4 आहे तर ही हाईट पण 4च असणार आहे बिकॉज इक्वल दिसत आहे म्हणजे हाईट हे कॉन्स्टंट आहे. इथे आपण कितीही लाईन्स ड्रॉ केल्या तरी हाईट चेंज होणार का नाही. सो डिस्टन्स बिटवीन parallel lines is constant. Therefore, QN is equal to 4 centimeter. Okay. Distance between parallel line are constant. Parallel line मधील हे जे distance आहे हे constant आहे. So PM 4 centimeter आहे तर QN ही पण 4 centimeter असणार आहे. Understand? In right angle triangle PMS and triangle QNR, hypotenuse PS is congruent to hypotenuse QR. आता हे समजून घ्या बरोबर. या क्वाड्रिलॅटरल मध्ये 2 ट्रायंगल्स दिसत आहे आपल्याला. हा 1 ट्रायंगल आहे आणि हा सेकंड ट्रायंगल आहे. PMS QNR दोन्ही ट्रायंगल हे राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, सो राईट अँगल ट्रायंगलचे जे हायपोटेनस आहे या PMS मधील हायपोटेनस कोण आहे. या राईट अँगल ट्रायंगलचे ऑपोजिट साईड जी असते समोरची ती हायपोटेनस असते म्हणजे PS ही हायपोटेनस आहे अँड QNR या ट्रायंगलमध्ये हायपोटेनस या ट्रायंगलच्या ऑपोजिट साईड असते म्हणजे QR ही हायपोटेनस आहे. सो दोन्ही ट्रायंगलची जी हायपोटेनस आहे इज इक्वल आहे म्हणजे ती इक्वल आहे ना. सो हे ट्रायंगल्स पण काय असणार आहे कॉन्ग्रुएंट असणार आहे. जर हायपोटेनस 2 ट्रायंगलची इक्वल असते तर ते ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात. ही आपण हायपोटेनियस टेस्टद्वारे सांगितलेलं आहे. ओके, सो इथे आपल्याला राईट करायचं आहे साइड PM is congruent to the side QN. Hypotenuse PM is congruent to hypotenuse QN. Therefore, triangle PMS is congruent to triangle QNR. आणि हे आपण कशावरून सांगितलं हायपोटेनियस टेस्टवरून सांगितलं. हायपोटेनस साइड टेस्ट. ओके, therefore length NR is equal to सेम आहे लेंथ SM. NR आणि SM ह्या लेंथ कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे सेम आहे. सो corresponding side of congruent triangle. हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. सो SM ही 3 सेंटीमीटर आहे तर NR ही पण 3 सेंटीमीटरच असणार आहे म्हणजे हे SM इक्वल टू NR ह्या दोन्ही साईड काय आहे सेम आहे. PM ही लाईन 4 सेंटीमीटर आहे QN ही लाईन 4 सेंटीमीटर आहे. हे कॉन्ग्रुएंट आहे. ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे. हायपोटेनियस सेम आहे. सो ह्या दोन जे साईड आहे ह्या पण सेमच असणार आहे. सो ही पण 3 सेंटीमीटर येणार आहे. ओके, therefore length NR is equal to 3 centimeter. अंडरस्टँड. बघा आपल्याला इथपर्यंत लाईन आता मिळालेली आहे. आपल्याला काय पाहिजे होतं की या ट्रॅपेझियमची दोन्ही पॅरलल साईडची लेंथ पाहिजे एरिया फाइंड करण्यासाठी. 1 लेंथ आपल्याला माहिती आहे अदर लेंथ फाइंड करत आहे आपण. सो आपल्याला NR ही व्हॅल्यू मिळालेली आहे बट आता MN ही व्हॅल्यू राहिलेली आहे. सो ही व्हॅल्यू कशी फाइंड करायची. आता यामध्ये आपल्याला एक रेक्टँगल दिसत आहे PQNM हा रेक्टँगल दिसत आहे. रेक्टँगलच्या अपोजिट साईड ह्या इक्वल असतात. इथे 4 सेंटीमीटर PM 4 अँड QN ही 4 ही अपोजिट साईड सेम आहे. सो PQ
अँड MN ह्या पण अपोजिट साईड आहे, सो ह्या पण सेमच असणार आहे. PM 7 सेंटीमीटर आहे, पण 7 सेंटीमीटरच असणार आहे. ठीक आहे. सो ही 7 सेंटीमीटर का असणार आहे ना, कशी येणार आहे हे आपण राईट करून घेऊ. PMNQ इज रेक्टँगल, हा रेक्टँगल आहे त्या क्वाड्रिलॅटरल मधील, अँड देअरफॉर लेंथ MN इज इक्वल टू लेंथ PQ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. हे कशावरून सांगू शकतो आपण? अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर इक्वल. अंडरस्टँड. आता आपल्याला बघा इथे SR ही साईड फाइंड करायची आहे ना. या साईडमध्ये जितक्याही काही लेन्स आपल्याला दिलेले आहे हे आपल्याला फाइंड झालेले आहे. म्हणजे SM 3 सेंटीमीटर, MN 7 सेंटीमीटर, NR 3 सेंटीमीटर. SR टोटल लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे, तर ह्या सर्व लाईन्सची, या सर्व लेंथची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. ठीक आहे. एकदा आपल्याला SR ही फाइंड झाली तर आपण इझिली एरिया ऑफ ट्रेपेझियम फाइंड करू शकतो, बिकॉज आता दोन्ही पॅरलल लाईनची आपल्याला लेंथ माहिती आहे, हाईट पण आपल्याला माहिती आहे. हाईट आपण ही कन्सिडर करू शकतो 4. ओके. देअरफॉर लेंथ SR इज इक्वल टू लेंथ SM प्लस MN प्लस लेंथ NR. व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. SM आपल्याला मिळाले आहे 3 सेंटीमीटर, MN 7 सेंटीमीटर, NR 3 सेंटीमीटर. सो 3 प्लस 7 10, 10 प्लस 3 13 सेंटीमीटर. सो लेंथ SR आपल्याला मिळाली 13 सेंटीमीटर. आता आपल्याकडे 2 पॅरलल लाईन्सची लेंथ आहे आणि हाईट पण आहे. सो एरिया ऑफ trapezium is equal to half sum of length of parallel side multiply height. Half sum of the length of parallel side. So 2 parallel side कोणते आहे? 1 आहे PQ, लेंथ PQ प्लस लेंथ SR. ओके. मल्टिप्लाय हाईट. हाईट किती आहे? हाईट आपण PM कन्सिडर करू. सो लेंथ PM. इथे डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप केला तरीही चालेल आणि हे एक स्टेप राईट केली तरीही चालेल. सो हाफ मल्टिप्लाय PQ आहे 7 सेंटीमीटर प्लस SR आपल्याला मिळालेली आहे 13 सेंटीमीटर मल्टिप्लाय हाईट इथे 4 सेंटीमीटर. हाफ मल्टिप्लाय 7 प्लस 13 20 मल्टिप्लाय 4. या 2ने आपण 20ला किंवा 4ला दोनपैकी एका नंबरला डिव्हाइड करू शकतो. मी 20ला डिव्हाइड करते. 2 1 जार 2, 2 0 जार 0 अँड 10 1 जार 10. 10 मल्टिप्लाय 4 40 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. सो इथे ट्रॅपेझियमचा आपल्याला एरिया मिळालेला आहे. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS is 40 स्क्वेअर सेंटीमीटर. अंडरस्टँड. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल, तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.